जे मेळावे होत आहेत त्या मेळाव्यांमध्ये तुमची उपस्थिती दिसत नाही, काय नाराज आहे तुम्ही? सध्या लग्न सगळे खूप मोठ्या प्रमाणात आहे. महायुती जी आहे आमच्याकडची रावेरची सीट कन्फर्म आहे. फक्त तिचं तर मताधिक्य कसं वाढेल अशा पद्धती सगळं असल्यामुळे आमच्यासारख्याची गरज तिथे पडत नाही. आम्ही शेवटच्या क्षणी जर गरज पडेल त्या टायमाला उतरू. बोलवलं जात नाही का त्यांच्याकडून तुम्हाला? मग दररोज त्यांचे 4-5 लोक दररोज बाहेर माझ्या गेटवर उभे असतात, कधी येतं कधी येतं कधी येतं, असं काही नाही आहे. बोलवतात ते दररोज. त्यांचे किती फोन येतात मला. 30 कोटीच्या गोल खनिज प्रकरणी कुठपर्यंत आलं हे प्रकरण? आता ते तुम्ही तर बघताय काय तर कोर्टात चाललेलं आहे. 30 तारीख पडलेली आहे. 30 तारखेला काहीतरी निकाल त्याच्यामध्ये होईल. महाशय उच्च न्यायालयाच्या समोर ती आहे, नोटिसा गेलेल्या आहे. 30 तारखेला त्या संदर्भात काय होईल ते वेटांवाची भूमिका आपण घेतली पाहिजे. तरी काय होऊ शकतं पुढील काळामध्ये, आपण काय सांगाल? नाही, आता ते शेवटी ते न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याच्यात काय होऊ शकतं हे मी सांगू शकत नाही. पण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर अशा पद्धतीमध्ये स्टे देणे हा बेकायदा स्टे दिलेला आहे. हेच मी तिथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादा सहस्थगित म्हणजे काय, मला या शब्दाचा अर्थ समजलेला नाही. आणि एवढं सहस्थगित झाल्यावरही भुसावळ प्रांताने त्यांच्यावर जे बोजे उतरवून टाकले जे कायद्याच्या बाहेर आहे. म्हणजे डिपार्टमेंट आणि कर्मचारी, महसूल कर्मचारी किती दबावात काम करतात. सर्वसामान्य माणसावर ज्या दिवशी अशा पद्धतीचे कुठेतरी बोजे पडतात त्याच्यावर कारवाई होऊन त्याची प्रॉपर्टी जप्त होते. ते पैसे भरल्याशिवाय किंवा प्रॉपर्टी अटॅच केल्याशिवाय सरकार थांबत नाही. आणि यांच्या संदर्भामध्ये सरकारचे आणि अधिकाऱ्यांच्या मध्ये इतका मोठा संभ्रम आहे की इतकी मोठी वेगळ्या पद्धतीची कारवाई चाललेली आहे. प्रांतसारखा अधिकारी त्याच्याकडे जी MLRC ॲक्टमध्ये जे अर्धन्यायिक पीठ त्यांच्याकडे आहे, त्याच्यात कायदा तरतुदीमध्ये बसत नसतानाही त्यांनी माझ्या माहितीनुसार ते बोजे उतरवण्याचा जो आदेश त्यांनी केला आहे तो बेकायदा आदेश केलेला आहे. त्यालाही आम्ही चॅलेंज करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये आणखी पुढे कसं जाता येईल तो आम्ही प्रयत्न निश्चित करणार आहे. मग काय सांगाल, एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे, तुम्ही कसं बघता या सगळ्या प्रकारे? खडसे साहेब म्हणजे राज्याचे राष्ट्राचे नेते आहे. तो आमचा एक अमूल्य ठेवा, असा जतन केला पाहिजे असा ठेवा आहे. तेवढं त्यांना धमकी येणे हे आमच्या सगळ्यांच्या छातीमध्ये धडकी भरल्यासारखं आहे. खऱ्या अर्थाने सरकारने लवकरात लवकर कारवाई करून त्यांना काय असेल नसेल ते मध्ये Y+ त्यांना सिक्युरिटी देतात, Z+ सिक्युरिटी दिली पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं की D गँगकडे आणि ते छोटा शकीलकडे आता काही काम उरलेलं नाही आहे. ते बेरोजगार झाल्यासारखे वाटतं आहे मला, म्हणून अशा धमक्या येत आहे. आणि ह्या धमक्या कशा पद्धतीच्या धमक्या हे लोकांना सांगण्याची गरज नाही. खडसे साहेबांचं दुर्दैव असं आहे की ते जेव्हा जेव्हा आता महाविकास आघाडीत आली त्यांना धमकी आली, आता महायुतीत येत आहे तर धमकी आली. असं सत्तेत येतात तेव्हा धमकी येतं, विरोधात असताना त्यांना धमक्या येत नाही, हेच मला समजत नाही कोडं. पण खऱ्या अर्थाने जर त्यांना धमकी आली आहे तर सरकारने त्यांना जास्तीत जास्त मोठी सुरक्षा पुरवली पाहिजे असं माझी ह्या निमित्ताने सरकारला पण विनंती आहे. कारण बहुतेक मला असं वाटतं की त्या सिक्युरिटीसाठी सगळी धडपड असावी आणि ते सिक्युरिटी लवकरात लवकर सरकारने पुरवावी अशी मी सरकारलाही विनंती करेन आपल्या माध्यमातून. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.